कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, पदराला पिन लावून देशील? हा, झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला आज रे। उधाण जीवाला वाटता ग तुला जताना ग सप्पान काय झालं? माहित नाही, काही कळना पण कसं तरी होतंय, काय होतंय? काहीतरी होतंय, ह्याच्या आधी कधीच झालं नाही, असं काहीतरी होतंय। तुला माझा शॉक बिक लागतोय की काय? करंट लागतोय, अंगात सगळ्या अशा झिंझिण्या येतात, येड्यावानी करतय काळसर दडदड वाढते। सजलं रात्रीला सप्पान का बरं असं? हरलो भान व्याग आधी तर हजारदा हात धरलायस तू माझा, पण तेव्हा दोस्तीत होतो ना, आता प्रेमात आहे ना। की हे आहे खरं ग काही कळना मला खरंच? ग रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना। ऐकना तू या मनाचं ऐकना, आवरलं हे तुझ्या अक्का काही लिपस्टिक लावून घे की आणि हे कानातले पण घालायचे। हा, आणि तू मेकअप पण करायचा बरं का, हेअरस्टाईल पण करायचे, साडी पण मला नको हे सगळं। हा अक्का करून घे की आता। काय चाललंय तुमचं? अरे बघ की अक्का रेडी व्हायला नाही म्हणते, बघ की आता बघायचा कार्यक्रम आहे तर तयार व्हायला नको का अक्का, म्हणून आम्ही जबरदस्ती तयार करतो। हा तेजू, आधीच्या बघण्याच्या कार्यक्रमात जे काय झालं त्याच्यामुळे नाराज आहेस ना तू? तेजू, असं नाराज राहून कसं चालेल बाळा? आयुष्य रोज रोज तसंच थोडी असतं, हे बदलत राहतं ना। तुला माहितीये, कीर्तनामध्ये महाराज म्हणतात दुःखाच्या मागे सुख येतच। आपण फक्त दुःखालाच मिठी मारून नाही बसलं पाहिजे ना, सुखाचं पण स्वागत केलं पाहिजे ना। आणि मी सांगतो तुला, तुझ्या आयुष्यातलं दुःख आहे ना, ते संपलंय आता। आता तुझ्या वाट्याला सुखच येतं का मी बघतो, त्यामुळं हसत सुखाचं स्वागत कर, म्हणजे ते पण खुश होईल, आहे की नाही? तुम्हाला माहिती पोरींनो, आपली अक्का आहे ना, हसल्यावर भारी दिसते, आहे का नाही? हो मग काय अक्का हस की हस, बघितलं, भारी दिसते ना तू हसल्यावर, असंच हसत राहा। डॅडीने पोरगा बघितलं तुझ्यासाठी, त्यामुळे तू जगात भारी असणार। तेजू, नको काळजी करू, यावेळी तुझं लग्न नक्की जुळणार आहे। हस।
छे, छे. ए कचकाव रामदास, तुला किती चिळी दिली होती खाली यायची? 10 वाजून गेली. ही मंडळी तुला बघायला यायची आणि तू इथं खात बसलायस. अहो शेठ, मला असं किती वेळ लागणार आहे तयार व्हायला? तोंडात पाणी मारलं की झाली माझी अंघोळ. एक काम करा, तुम्ही वा पुढं, मी लगेच येतो तयार होऊन. हा, नीट तयार होऊन खाली यायचं, नीट वागायचं. नाही तर खाली आल्या आल्या तुझ्या पुढावर लाग हाकलून देईन तुला, कळलं का? चिरंजीव, काय करायचं ह्याचं? तुम्ही याला तयार करणार होतात ना? सगळं नीट समजून सांगितलं होतं याला. तुम्हाला शेवटचं सांगतोय चिरंजीव, याचं काय ते करा, नाही तर तेजू तुमच्या हातनं गेली म्हणून समजा. जालिंदर शेठ म्हणून का टेन्शन घेते? बघा बरं माझ्याकडं कसलं राजपिंड रूप आहे माझं. हा, एक तरी पोरगी बघून मला रिजेक्ट करेल बरं. बाय, येतो तयार होऊन येतो. हा, छत्री, याला सुधारवण्यासाठी ना आता एकच मार्ग आहे. शत्रुभैया, हे फक्त तुमच्याच डोसक्यात येऊ शकतं बरं का. आहा, काय पण आयडिया काढल्या. हा? आता तो काय सुधारल्याशिवाय दाखलाय बघा. या 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 जावई बापू, या या या. सुखी ना. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा घरात. या या तात्या, या जावई बापू, या बसा बसा बसा. बसा बसा. चिरंजीव, पाहुण्यानं बोलवायचं. अहो, बोलूयात की. पाहुणं कावदर न वाट बघतात. छत्री, पाहुण्यांना खाली घेऊन ये. होय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.